ची व्यवस्था केली, ज्यामुळं सर्व साखर कारखानदारांना किमान FRP पर्यंत दर देण्याच्यासाठी सक्ती करण्यात आली आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम देखील त्याच पवार साहेबांनी केलं। आज महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांच्यावर इन्कम टॅक्स जोखंड इन्कम टॅक्सची संकट आलेलं होतं। पवार साहेबांच्यामुळं मनमोहन सिंगांच्या काळी, त्याच्या आधी वाजपेयींच्या काळात मी त्याचा साक्षीदार आहे। अनेक वेळा पवार साहेबांनी महाराष्ट्रातली शिष्टमंडळ, देशातल्या साखर उत्पादकांची शिष्टमंडळ नेऊन त्या इन्कम टॅक्सचं भूत पुढं ढकलण्याची आणि ते इन्कम टॅक्स अंतिम निर्णयात न येऊन देण्याचं काम केलं। आणि म्हणून शेवटच्या स्तरावर आल्यानंतर त्याला इन्कम टॅक्सचा निर्णय हा साखर कारखान्यांच्यासाठी झाला, हे मलाही मान्य आहे। पण त्या सर्वात या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या साखर कारखाना पवार साहेबांच्या विषयी जो आदर आहे, देशातल्या शेतकऱ्यांच्या मनात पवार साहेबांच्या विषयी आदर आहे, त्याला तडा देण्याचा वारंवार प्रयत्न चालू आहे असं दिसतंय। आणि म्हणून पवार साहेबांनी केलेलं 10 वर्षातलं शेती हा विषयाचं काम, आज शेती मंत्री कोण नाव सांगता येत नाही, कारण देशात कृषी खात्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचे मोर्चेच निघत आहेत या देशात सध्याच्या सरकारमध्ये। पण पवार साहेबांच्या काळात शेतकऱ्यांना मोर्चा काढावा लागला नाही। काढलेल्या मोर्चाची वेळीच दखल घेण्याचं काम देखील कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांनी केलं। आत्महत्या ज्या भागात होत्या त्या अमरावती यवतमाळ भागात पवार साहेबांनी खास पंतप्रधानांना आणलं आणि त्यावेळी 2005च्या दरम्यान त्यावेळी पवार साहेबांनी त्या शेतकऱ्यांना 3000 का 5000 कोटी रुपयापर्यंतच्या रकमेचं पॅकेज दिलं आणि त्यांना दिलासा देण्याचं काम केलं। जेव्हा जेव्हा संकट येतं शेतकऱ्यांवर तेव्हा तेव्हा लोकांना, शेतकऱ्यांना पवारसाहेब आठवतात आणि म्हणून हा वारंवार प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। एका बाजूला मोदी साहेब ह्याच महाराष्ट्रात येऊन शरद पवार आमचे गुरु आहेत असं म्हणतात, एका बाजूला अमित शहा वारंवार ज्या वेळी महाराष्ट्रात येतात त्यावेळी शरद पवार यांना लक्ष टार्गेट करतात, काय कारण वाटतं? मला वाटतं की नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी खाजगीतही ते मान्य करायचे की या नेत्याला खरे शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत आणि गुजरात राज्यातल्या शेतीच्या संदर्भात, मग कापूस असो तिथल्या अन्य पिकांच्या संदर्भात कृषी मंत्री असताना नरेंद्र मोदी दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना देखील पवार साहेबांनी वारंवार तिथं जाऊन त्यांना दिलासा देण्याच्या, त्यांच्यासाठी योजना तयार करायच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम त्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातलं हे पवार साहेबांनी केलं। त्यामुळे पवार साहेब काय आहेत हे नरेंद्र मोदींना माहिती आहे, त्यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी त्यांना मला खात्री आहे की त्यांना आपुलकी आणि आदर नक्की असेल। मोदी साहेबांनी अमित शहाना सांगितलं कधी कधी समन्वयाचा आणि कम्युनिकेशनचा अभाव असतो। याच्या पाठीमागे आपल्याला शरद पवारांची प्रतिमा महाराष्ट्रातली जी आहे ती डागाळण्यासाठी केलेली रचना वाटते, कारण टार्गेट करतात, एकाच व्यक्तीबद्दल बोलतात, वारंवार तो प्रयत्न चालू आहे। म्हणूनच मी म्हटलं की त्यांच्या शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या आदराला तडा देण्याचं काम हे जाणीवपूर्वक होतंय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पवार साहेबांनी काय केलं हे नक्की माहिती आहे आणि म्हणून मला विश्वास आहे महाराष्ट्रातला शेतकरी अशा विधानांवर विश्वास ठेवणार नाही। तर त्याची कारणं काय वाटायची की असं का होतंय, महाराष्ट्रात आल्यावरती परत शरद पवार का टाळायचं किंवा नाव का सारखं? पवार साहेबांच्या मागं लोकांची जी सहानुभूती आणि लोकांची जी श्रद्धा आहे ती दुसऱ्या कुठल्या नेत्याला महाराष्ट्रातून मिळवता आली नाही, म्हणून कदाचित काही गोष्टी होत असतील। हा अजेंडा आहे का? कारण महिन्या दीड महिन्याला ते येतात महाराष्ट्रात आणि केवळ पवारांनाच टार्गेट माहीत नाही आता ते त्यांचं काय मनात आहे। पण सहकारी क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये पूर्वी 5 पट पैसे कारखानदारांना, सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी एकत्रित आल्यावर दिले जायचे। पवार साहेबांनी धाडसाने निर्णय घेतला आणि 9 पट झाले, त्यामुळे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी वाढली। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांना शरद पवार साहेबांनी काय काम केले, किती मदत केलेली आहे त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत हे सगळ्यांना माहिती आहे। अमित शहा यांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसबाबत
चर्चा आहे ते घडवल्या जातात. काही खासदार आहेत ते पाठिंबा देणार. बच्चूकडून थेटपणे आरोप होतात की राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा येते. केंद्रात भाजपला पाठिंबा आहे. काल देखील त्याने कोणी केलं? माझ्या पाहण्यात नाही आलं. काल अनेक वेळा पवारसाहेबांवर आरोप झाले तरी पवारसाहेब शांत होतात. मात्र काल शरद पवारसाहेबांनी प्रेसमध्ये सांगितलं अमित शहाने तातडीने बोललं पाहिजे. आजपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांना टार्गेट करून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. असा काय प्रयत्न राष्ट्रवादीबद्दल होतोय असं वाटतंय का? मला प्रश्न लक्षात नाही आला तुमचा. शरद पवार साहेबांनी प्रेस हां. अमित शहाने तातडीने बोलावे असं स्पष्टपणे. अमित शहा साहेबांचा असा रोग दिसतो की त्यांनी शिवसेना संपवण्यासाठी उद्धव साहेबांना असंच टार्गेट केलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण संपवण्यासाठी ते असं टार्गेट करतात. करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे, पण जेवढं टार्गेट होईल तेवढे पवार साहेबांच्या भोवती मराठी माणसं एकत्रित होतील असा आम्हाला विश्वास आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या बहुतांशी सहकाराशी संलग्नित आहेत. जिल्हा परिषद असू दे किंवा साखर कारखान्याची निवडणुका वगैरे त्यासाठी टार्गेट केलं जाते असं वाटतं. मला नाही वाटत साखर कारखान्याचा प्रश्न आणि पवारसाहेबांचा काही तसा संबंध नाही आहे. त्या स्थानिक शेतकरी आणि साखर कारखाने यांचा संबंध असतो. ती काही राजकीय निवडणूक नाही आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी त्या कारखान्याच्या मॅनेजमेंटबद्दल घ्यायचा तो निर्णय असतो. जिल्हा परिषद असणार जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका वगैरे यासाठी असेल कदाचित, काय माहिती आता. भाजपचा महाराष्ट्रासाठी एकच अजेंडा फक्त शरद पवारांच्यावरती टीका आता आहे असं वाटतं. कारण काय झालं, प्रत्येक नेता येतो तो फक्त पवार. एवढा मोठा विजय मिळून देखील पवार साहेबांची भीती वाटते अजून, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आज एसटीच्या तिकिटाची दरवाढ झाली आहे. एसटीच्या तिकिटाची दरवाढ 14.5% वाढवण्यात आली. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला 50% महिलांची सवलत ही फार समाधान देऊन गेलेली होती. पण त्या सवलतीचे पैसे सरकार वेळेवर देते की नाही मला माहीत नाही. पण सरकारने ज्या अर्थी ही 14.5% वाढ केलेली आहे त्याचा अर्थ त्या सवलतीला वसूल करण्यासाठी हा वेगळा मार्ग वापरण्याचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळं महिलांची सवलत तर चालू ठेवलीच पाहिजे. पण सरकारने अशी दरवाढ न करता आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीतून सरकारने हे पैसे खरं म्हणजे द्यायला पाहिजेत. महिलांसाठी ज्या अर्ध्या तिकिटाच्या योजना आहे त्यानंतर महायुतीकडून दावा केला जातो की ही योजना आणल्यानंतर एसटीचा प्रवास वाढलाय महिलांचा, त्यामुळं एसटी फायद्यात आलेली आहे असा दावा केला जातो. हो. मात्र आता ती दरवाढ करताना त्यांचं म्हणणं आहे की एसटी तोट्यात आहे. खरं काय? त्यांनी जास्त महिला प्रवास करतायत म्हणून आमची एसटी फायद्यात आली अशी दावे केले आणि अचानक आता ती तोट्यात आहे म्हणून 14.5% वाढ. मी 2-3% समजू शकतो. 14.5% वाढ म्हणजे इन्फ्लेशनपेक्षा जास्त तुम्ही वाढ करायला लागलाय. हे मला वाटतं की प्रवाशांच्यावर फार मोठा अन्याय आहे. आता मी गरिबांपासून एसटी काढून घ्यायचा प्रयत्न आहे असा त्याचा दुसरा अर्थ आहे. खरं तर निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा झाल्या होत्या. लाडकी बहीण असेल किंवा एकदम सवलत देण्याच्या घोषणा झाल्या होत्या. त्याची कुठेतरी वसुली आता या सगळ्या आडेवाडीतून होते का? कारण पहिल्याच टप्प्यात नवीन वर्षात असं आहे की सरकारला पैशाचं नाटक करता येत नाही. पण ज्या अर्थी त्यांनी लाडकी बहिणीची मोठी योजना हातात घेतली आहे त्या अर्थी पैसे असतीलच. त्यात त्यांच्याकडे पैसे नाहीत असं म्हणण्याचं कोणतं कारण नाही. आणि ती योजना आत्ता निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना त्यांनी सवलत दिलेली आहे म्हणजे मला मिळाली तर ती जी महिला आहे तिची सवलत काढू नये, नाहीतर ती फार मोठी फसवणूक होईल. त्यामुळं कोणतेही नवीन जर त्यांना नियम लावायचे असतील, काही निकष लावायचे असतील तर इथून पुढच्या लाभार्थींना लावावे. आहे त्या लाभार्थींना आता निकष लावणं म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना फसवण्यासारखं. त्या लाभार्थ्यांमध्ये जवळपास 30 लाख बहिणी ज्या आहेत त्या बोगस असल्याचं आता महिला बालकल्याण मंत्री म्हणतायत. तर कुठंतरी एका बाजूला ते म्हणतायत की नाही बोगस होते म्हणजे त्याचा अर्थ भ्रष्टाचार झाला. हे पीक विमा सवलत पीक विमाचं जसं झालं तसं हे बोगसीकरण झालं. मग ते बोगस असतील तर मग राबवणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यामुळं बोगस होते म्हणून आता आम्ही निकष लावतो हे चालणार नाही.
बोगस आहेत तुम्हाला कळलंय ना, तर ते उडका आणि ते पैसे कुणाकडे गेले. बोगस आहेत म्हणजे अस्तित्वात नाहीत म्हणजे कुणाकडे पैसे गेले, आणि पैसे सायफन ऑफ झाले असतील तर ते फार सिरियस मॅटर आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं तपास करा, पण त्याच्यासाठी आता निकष लावतो असं नाही करता येत. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत काही बांगलादेशी महिलांना देखील गेल्याचं समोर आले, त्यामध्ये काही निलंबनात देखील कारवाई चालू आहे. एकूणच सगळी प्रक्रिया पाहता तर एक व्यवस्थित नाही, आता कसं आहे की सरकारला याच्यातून विड्रॉ होता येणार नाही. मग बांगलादेशीनं गेले पैसे, याला गेले त्याला गेले असं रडायचं नाही. आता सगळ्या महिलांना पैसे द्यावेच लागतील. तुम्ही देताना विचार करायला पाहिजे होता. तुम्ही बांगलादेशी महिलांना पैसे दिले म्हणजे तुम्ही खरे आरोपी. तुम्ही कसे काय बांगलादेशी महिलांना पैसे दिले? बांगलादेशच्या लोकांचं कौतुक हे सरकार करतंय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं जे काय असेल ते तुम्ही तपासा, पण नवीन निकष लावून महिलांची संख्या कमी करणं हे लाडक्या बहिणींना आवडणार नाही. साहेब आज एकनाथ शिंदे आज आभार दौरा सुरू केलेला आहे कोल्हापूर. खरं तर मतं मागताना महायुतीतून एकत्र ठिकाणी आलेलो, मात्र आता एकट्याचा दौरा सुरू होता. फक्त सुरुवात करतो सर जी दौऱ्याची सुरुवातच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनात घेतली, पण फार उत्साही होते असं का दिसलं नाही तुला त्याच्या चेहऱ्यावर किंवा काय वाटते? नाही, आता ते शेवटी त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं त्यांनाही माहिती आहे आणि ज्यांच्या बरोबर ते गेले त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही. नेमकं काम पूर्ण झालं म्हणजे नेमकं काय पूर्ण झालं? पालखण घेत आहे जी जबाबदारी त्यांनी घेतलेली ती त्यांनी निष्ठेनं पूर्ण केली असं त्याचा अर्थ. वनमॅन शो देवेंद्र फडणवीसांचा सुरू आहे असं दिसतं का राज्यात? वनमॅन शो म्हणजे मुख्यमंत्रीच आहेत. ते मुख्यमंत्री असल्यावर शो त्यांचाच असतो, बाकी सगळे समान असतात. पण मुख्यमंत्री पण इतर मंत्री जे आहेत पण आता 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणलेली आहे. मला असं आठवतं की मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये देखील 10-15 लाख कोटी रुपये काहीतरी आणलेले होते. त्याच्या आधी काही गुंतवणुकी आल्या. पण माझा प्रॉब्लेम वेगळा, प्रश्न माझ्या मनात वेगळाच आहे की मग बेरोजगारी का वाढते? एवढ्या वर्षापूर्वी मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झाला, तुम्हाला माहिती आहे का? ते चौपाटीला स्टेज केलेलं, तिथं आग लागली वगैरे, तेव्हापासूनची ही गुंतवणूक आहे. पण बेरोजगारी हटत नाही. तशी आता 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणली असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, परदेशातल्या कंपन्या नाही आहेत, त्या भारतातल्याच आहेत, इथल्या पुण्यातल्या मुंबईतल्या आहेत, ही तर ठीक आहे. माझं काय त्याबद्दल, गुंतवणूक येणं महत्वाचं आहे, ती येते आहे, त्याचं स्वागत आहे. पण अशा घोषणा म्हणजे हे इंटेन्शन आहे, गुंतवणूक करू शकतो म्हणजे मी यांना सांगायचं की तुमची कंपनीने गुंतवणूक करा आणि त्यांनी मला पत्र द्यायचं की आमची 50 लाखाची गुंतवणूक आहे. तर ती करणार का नाही, त्यांची ॲबिलिटी आहे किंवा नाही, या बाबतीत आता विश्लेषण होईल. पण माझी खात्री आहे की मुख्यमंत्री स्वतः गेलेत, उद्योगमंत्री गेलेत, तर पुढच्या 6 महिन्यात या 15 लाख कोटी रुपयाचे भूमिपूजन महाराष्ट्रभर होतील आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या तरुणांना दिलासा देण्याचं काम होईल. पण एक मात्र आहे की महाराष्ट्र हे भारतातल्या सर्व राज्यात जास्त इन्फ्लेशन म्हणजे जास्त बेरोजगारी असणारं राज्य आहे. त्यामुळं बेरोजगारी सगळ्यात जास्त आमच्या महाराष्ट्रात आहे. आम्ही महाराष्ट्राला सांगून बघितलं की उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आहेत, पण काय लोकांच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. आता हे 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे, त्याचं स्वागत आहे. शेवटी कुठलीही गुंतवणूक महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी आयुष्यात सगळ्यात जास्त प्रायोरिटी गुंतवणुकीला दिली, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण हे भारतातलेच गुंतवणूकदार आहेत, त्याबद्दलही आमची तक्रार नाही की परदेशातले 1-2 असतील, पण त्यांनी लवकर कारखाने सुरू करावेत आणि महाराष्ट्रातल्या आमच्या बेरोजगार युवकांना संधी द्यावी. तोच प्रश्न मी खरं विचारला, विस्तृत उत्तर मिळालं. वर्षा बंगल्याला लागून 10-5 मिनिटाच्या अंतरावर जे उद्योगपती राहतात तिथं त्यांना दावोसला ठेवून त्यांचे करार केले जे महाराष्ट्रात होऊ शकले असतात, तर मग हा दिखावपणा का केला? काय आहे की दावोसला जाण्याचं कारण बेसिक हे आहे की इथं जाऊन जगाच्या समोर आमचं ॲडमिनिस्ट्रेशन किती इफिशियंट आहे आणि आमची एन्व्हायरमेंट गुंतवणुकीला कशी सोयीची आहे हे सांगण्यासाठी खरं म्हणजे दावोसचं फोरम आहे. गुंतवणुकी करण्यासाठी नाहीच आहे ते.
म्हणजे होऊ शकतं, पण तिथं जाऊन देशाच्या सगळ्या देशाचे प्रमुख तिथे येतात. आता ट्रम्पचं पण भाषण मला वाटतं काल परवा तिथं झालं. हे वेगवेगळ्या देशाचे प्रमुख येतात तिथं, मला माहित नाही तिथंच होतं का, पण देशामधले लोक येतात आणि सांगतात आमचा देश कसा चांगला आहे आणि आम्ही कशा सवलती देतो, तुम्ही या. आणि मग त्या त्या देशाचं गरजेप्रमाणे गुंतवणूकदार जातात. पण एकनाथ शिंदे हे आधी गेले होते, त्यांनी काही अशी गुंतवणूक आणली, किती गुंतवणूक आली किंवा नाही हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, पण आली असेल तर स्वागत. आपलं काय, मी काही फार त्याचा अभ्यास नाही केलेला. पण यांनी पण महाराष्ट्रातले भारतातले उद्योजकांशी तिथं जाऊन करार केले. मी याच्याकडं असं बघतो की ठीक आहे, इकडं तर तिकडं, पण करार तर झाले. आता आमची गरज काय आहे की हे जे भारतीय लोक आहेत ज्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर MOU केलेले आहेत, त्यांनी आता कारखाने उभे करावेत. त्यांनी जर कारखाने उभे नाही केले तर मात्र ती महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात होईल. आता मी या 15 लाख कोटी रुपये त्यांनी आणले म्हणून मी चॅलेंज करण्याच्या भानगडीत पडत नाही. ठीक आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांचा विश्वास ठेवतो, त्यांचे येऊ दे गुंतवणूक. आता भारतातलीच गुंतवणूक आहे यासाठी ठीक आहे, पण ती गुंतवणूक आली पाहिजे. आणि महाराष्ट्रात आता 15 लाख लोकांना रोजगार त्यातून मिळणार आहे अशी आकडेवारी बाहेर येते. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी जास्त काहीतरी होईल, पण प्रयत्न होत आहेत, काय हरकत नाही, पण ते लवकरात लवकर फलद्रूप व्हावेत. नाहीतर हे कागदावरच ही गुंतवणूक राहू नये अशी आमची अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आजपासून उपोषण आहे ते सुरू केलेलं आहे. कसं पाहता, कारण त्यांचं हा टप्पा आहे तो सुरुवात झालेली आहे. कोणत्या कारणासाठी केले तोच विषय नाही. आता ते त्यांचं राज्य सरकार त्यांच्याशी बोलेल ना, काय राज्य सरकारच्या कमिटमेंट आहे. वाल्मिकी कराडला VIP ट्रीटमेंट संदर्भात पुन्हा वाल्मिकी कराड VIP ट्रीटमेंट संदर्भात हॉस्पिटल सुरू झालं, म्हणजे यातूनच ते दिवस काढतील, पुन्हा यातून बाहेर पडतील अशा काही चर्चा सुरू झाल्या. खरंच प्रत्येकाला अटक झाल्यानंतर बऱ्याच अंशी अटक झाल्यावर गुन्हा सिद्ध होण्याच्या आधी त्याला आरोग्याच्या काही अडचणी तयार झाल्या तर त्याला हॉस्पिटलमध्ये जायला सहजगत्या मुभा मिळते. हॉस्पिटलमधले डॉक्टरांनी व्यवस्थित तपासलं आणि ते काही नाही आहे म्हटलं की त्याला परत जेलमध्ये जावं लागतं. आता त्यांना जर काही दोष असेल, त्यांना काही त्रास होत असेल तर त्यावर डॉक्टर योग्य ते काम करतील. बदलापूर प्रकरणातला आरोपी जो आहे तर त्याचा जो एन्काउंटर झाला तो फेक होता. खरा आरोपीला वाचवण्यासाठी त्यानं बलात्कार केलाच नव्हता, मात्र ज्यांनी खरा बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी तो एन्काउंटर केला गेला असा एक दावा मोठा असू शकतो, कारण त्याला एन्काउंटर करण्यासारखी परिस्थिती नव्हती. तो सीटच्या मध्ये बसलेला, 2 पोलीस बाजूला बसलेले होते. पुढच्या माणसाचं रिव्हॉल्वर काढायला दोन्ही बाजूचे पोलीस काही झोपा काढत होते का? त्यामुळं हे फेक आहे एन्काउंटर, हे निष्कर्ष काढण्यात आलेलं आहे. आता ह्या फेक एन्काउंटरचं कारण काय? कोणाला तरी प्रोटेक्ट करायचं होतं, कोणाला तरी रॉबिन हुड व्हायचं होतं, त्यावेळी सत्तेत असणारे कोणाला तरी नाव कमवायचं होतं. आणि हे अशा पद्धतीचे एन्काउंटर करून शाळा चालक किंवा तिथं ऍक्च्युली ज्यांच्याकडून अशा पद्धतीचे यापूर्वीही काही घटना घडल्या असतील त्याचा कदाचित तो साक्षीदार असेल. आणि म्हणून मला वाटतं की असं पाऊल उचलण्यात आलं असेल. याचा राज्य सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्रात जी गुंतवणुकीचा आलेला आकडा आता सांगितला जातो तो मोदींच्या 15 लाखाच्या आश्वासनासारखा वाटतोय का? आता देवेंद्र फडणवीस स्वतः जाऊन त्यांनी MOU केलेले आहे, गांभीर्याने चर्चा केली असेल असं गृहीत धरलं पाहिजे. शेवटी नवीन मुख्यमंत्री झाले ते तेवढा तरी विश्वास आपण ठेवूया आणि 6 महिन्याने याचं अवलोकन करूया. आज त्याच्यावर बोलण्याची गरज नाही. एक मात्र आहे की इतका लांब गुंतवणूकदारांना प्रवास करायची गरज नव्हती, मुंबईतच ही कामं झाली असती. काल मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्र राज्यात मोठे मोठे प्रकल्प काही आलेत का? किती लोकांना रोजगार मिळाले त्याची आकडेवारी काही जमा झालेली आहे? काय माहिती आहे काय? माझ्याकडे माहिती नाहीये आणि सध्या अभ्यास करणं जरा बंद केलंय. निवडणूक
कालच सुप्रियाताईंची देखील पत्रकार परिषद झाली. या सगळ्या निवडणुकीनंतर पक्षामध्ये संघटनात्मक काही बदल करण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या. मधल्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार अशा देखील चर्चा आल्या होत्या. काय नेमकं त्या संदर्भात सुरू आहे काय? मला माहित नाही काय सुरू आहे. त्यामुळे बदली होणाऱ्या अधिकाऱ्याला तो बदल होईपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणाने काम करायचं असतं. बदलीच्या प्रतीक्षेत नाहीये मी. ज्यावेळी बदली होईल त्यावेळी बघू. आज त्याची चिंता कशाला. त्या 2 दिवसाचं जे काही अधिवेशन झालं किंवा जे काही बैठक झाली त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला किंवा प्रदेशाध्यक्ष बदला अशा अधिवेशनात आमच्या पक्षातले काही ज्येष्ठ जबाबदार वजनदार नेत्यांनी आपली मतं मांडली आणि त्यांच्या मताने प्रभावित होऊन काही निर्णय पक्ष करणार असेल तर त्याविषयी मी काही बोलणं योग्य आहे. पण निर्णयालाही मोकळीक असली पाहिजे. नाही तुम्ही त्यावेळी त्यांनी मागणी केली त्यांना देखील एक आव्हान दिलं होतं की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये त्यांना नाही दिलं. मी सगळ्यांनाच सांगितलं की सर्व राज्य पातळीची जी कार्यकारिणी आहे त्या सगळ्या सदस्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या बूथवर किती मतं पडली याचा हिशेब पाठवावा. 19 साली मी मागितलेला होता. आता ही इलेक्शन नंतर तो विषय होता म्हणून मी मागणी केली पण अजून बऱ्याच लोकांनी पाठवलेलं नाही. महाविकास आघाडीमधून स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढायची किंवा नाहीची आमची संयुक्त बैठक झालेली नाही. आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रितपणाने फारशी अजून चर्चा केलेली नाही. एकदा पवारसाहेबांच्याकडे उद्धव ठाकरे साहेब आलेले तेवढी चर्चा झाली. त्यानंतर चर्चा झालेली नाही. पण अजून स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार आहेत माहीत नाही. त्यामुळं त्याच्यावर आज चर्चा करण्याची गरज नाही. ज्यावेळी जाहीर होईल शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते काय म्हणतात याला जास्त महत्व आहे. आम्ही इथून राज्य पातळीवरून काही बोलण्यात अर्थ नाही. कोल्हापूर शहर कोल्हापूर ग्रामीण यांचं काय मत आहे, इथल्या आमच्या युनिटचं काय मत आहे त्यावर बऱ्याचशा यांचं आणि इतर 2 पक्षांचं इथं जर योग्य असं कॉर्डिनेशन असेल तर अशा आघाड्या होत राहतील. मग एकत्रित येतील की काही ठिकाणी गरज असेल तिथं त्याप्रमाणे विचार होईल. मला जर प्लॅनची विचारलं तर तिन्ही पक्षांची अशी एकत्रित चर्चा झालेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक जणांनी पक्ष प्रवेश केले होते. सगळे इंटॅक्ट असणार आहे. काही जणांची चर्चा आहे की परत आहे थोडं प्रत्येक मोठ्या निवडणुकांनंतर थोडं इकडं तिकडं आवड जावड थोडी होते. त्याचं काय फार चिंता करू नये. सोशल मीडियावरती गेलेले परत येतात, आलेले कधी जातील याचं परिस्थितीप्रमाणे असतं. निष्ठावंत मुठभरच असतात. त्यामुळं थोडं परिस्थिती इकडे तिकडे झाली तर फार चलबिचल होण्याची गरज नाही. सोशल मीडियावर पाहिलं तर सध्या चर्चा फार आहे की राज्याला 3रा उपमुख्यमंत्री पद जे आहे ते मिळेल ते आपल्या रूपाने मिळेल अशी चर्चा जी आहे ती सध्या फार ट्रेंड करते. माझ्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावर उत्साह जास्त दिसतो. पण संजय राऊत यांनी या संदर्भात आज बोलताना एक वक्तव्य केलं. त्यांनी वेगळ्या अर्थानं बोलले. तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे मात्र तो शिंदेच्या गटातला असेल असं त्यांनी ऐकत नाही ते बातमी. त्यामुळे असे सोशल मीडियावरती फार चर्चा होती त्याची गेल्या काही दिवसांमध्ये. अशी काही चर्चा करू नये. तुम्ही संजय राऊत काय म्हणते त्याच्या खोलात जावा आणि त्याचा शोध घ्या. मला गरीबाला विचारून पण प्रदेशाध्यक्षाबाबत जे काही चर्चा त्या ठिकाणी होती बदलाच्या ज्यावेळी झाल्या त्यावेळी तुमचे जुने मित्र त्यांनी सहानुभूती तुमच्याबद्दल इथं माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तर काही चर्चा झाली मला माहित नाही. पण जर तसं झालं असेल तर मला जयंत पाटलांच्याबद्दल वाईट वाटतं असं म्हणाले. माझ्याबद्दल त्यांना सहानुभूती फार वर्षापासून आहे. काही नवी सहानुभूती नाही. काय तुमच्या हे लक्षात येत नाही की 237 आमदार त्या बाजूला आहे. त्यामुळे दुसरे पक्ष फोडण्याचं काम सध्या आघाडी युतीकडून होईल असं मला वाटत नाही. मध्ये 2 पक्ष फुटले त्याबद्दल फार त्यांना लोकसभेत मोठा फटका बसला.
त्यामुळं आता फोडाफोडीला प्राधान्य देतील असं मला वाटत नाही. विरोधी पक्ष नेतेपदासाठी काय चर्चा सुरू आहे किंवा काय? नाही, आम्ही परवा मुंबईत बसलो, समित्यांच्या वाटपाच्या बाबतीत आम्ही काही चर्चा केलेली आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या बाबतीत अजून चर्चा झालेली नाही. आदित्य ठाकरेंचं नाव ठाकरे गटाकडून पुढं केलं जात आहे, काय असं काही नाव पुढे करण्यात आलेलं नाही. नावाची कोणाचीच चर्चा झालेली नाही. भुजबळांसंदर्भात भुजबळ आणि अजितदादांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. भुजबळ आणि अजितदादांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. काल अमित शहाच्या कार्यक्रमामध्ये भुजबळ त्या पोस्टरवर देखील अमित शहाच्या पोस्टरवर अजितदादा नव्हते, पण छगन भुजबळ आणि अमित शहा यांची पोस्टर दिसली. ते कार्यक्रमाला ते जाणार असेल म्हणून त्यांचं एक पोस्टर असेल आणि मला वाटत नाही की त्याचं काय फार हे आहे. त्यांनी काय भूमिका व्यक्त केली, आता ते सगळं शांत झालेलं असावं असं माझा अंदाज आहे. पण त्या अधिवेशनामध्ये त्यांच्या पक्षाचं जे अधिवेशन झालं सहभागी झाले, मात्र सहभागी होऊन आल्यानंतर देखील त्याने मी इथं आलो म्हणजे नाराजी संपली असं मी माझ्या पक्षाच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. दुसऱ्या पक्षात काय चाललंय हे डोकावून बघणे योग्य नाही, पण मी माझ्याशी कशात चर्चा करतो नाही. सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होते, मात्र पालकमंत्री पदाचा वाद आहे का आता काही भेटला गेला नाशिक असो किंवा मिळेल. मला वाटतं आता कालच मुख्यमंत्री आलेले आहे आणि आता त्यांना वेळ मिळते सोडवणूक करायला सोडवून. शेवटी हा पालकमंत्री नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. हे पहिल्यांदाच मी बघतोय की मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री नेमल्यावर रस्त्यावर रस्ता रोको, जाळपोळ अशी दुसऱ्या मंत्र्यांच्या मार्फत स्पॉन्सर्ड होऊन होते. म्हणजे जनतेनं आंदोलन करायचं राहिलं तर मंत्रीच आंदोलन करतायत. हे थोडंसं गंभीर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याचा मुकाबला ठामपणाने केला पाहिजे. हे अशा गोष्टी जर चालायला लागल्या तर प्रशासनावरच कंट्रोल नाही असा मेसेज महाराष्ट्रात गेला तर महाराष्ट्राची अधोगती होण्याची शक्यता जास्त आहे. अजितदादा आणि शिंदे गटाचे पालकमंत्री जिथं आहेत तिथं काही ठिकाणी सहपालकमंत्री भाजपचे सहपालकमंत्री ही पोस्टच नाही हो. हे त्या पालकमंत्री तो जो मंत्री आहे त्याचं समाधान करण्यासाठी ती पोस्ट असते, पोस्टच नाही. सहपालकमंत्री म्हणजे काय आहे? पालकमंत्री त्या कमिटीचा अध्यक्ष असतो. मग अजून दुसरा जिल्ह्याच्या बाहेरचा किंवा जिल्ह्याच्या आतला माणूस जर आमदार असेल जिल्ह्यातला तर तो त्या डीपीसीवर असतो. प्रश्न असा आहे की अजितदादाच्या गटाचा पालकमंत्री जिथं आहे किंवा शिंदे गटाचा पालकमंत्री जिथं आहे तिथं अनेक ठिकाणी सहपालकमंत्री, मात्र भाजपचा पालकमंत्री जिथं आहे तिथं सहपालकमंत्री कुठेही दिसत नाही. हा योगायोग आहे. हा योगायोग नाही, पण भारतीय जनता पक्षाचा आग्रह आहे तो कदाचित या दोघांनी मान्य केला असेल की तुम्ही सहपालकमंत्री नेमा म्हणून. यांनी त्या जिल्ह्यात आग्रह केला नसेल त्यांच्या मंत्र्यांसाठी, त्यामुळे यांच्या मंत्र्यांना तिकडे सहपालकमंत्री पद मिळालं नसेल. पण सहपालकमंत्री पदात काही अर्थ नाही. तुम्हीच मला सांगा सहपालकमंत्री काय करतात? नाही, पण त्यामुळे एखादा निर्णय घेताना जर तो सहपालकमंत्र्याला पटला नाही तर मग त्यामुळे निर्णय घेताना पटण्याचा एवढे पालकमंत्र्याचे अधिकार नसतात. डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅन, डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड्स याच्यावर जास्त पालकमंत्र्याचे आणि समोरच्या समितीने ठराव केलेले त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होते. कालच पाहिलं तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात खूप मोठं राज्यभर आंदोलन झालेलं आहे. 12 जिल्ह्यातून त्याला तीव्र विरोध होतो. कोल्हापूर जिल्ह्यातला जसा मार्ग रद्द आहे तसा इतर जिल्ह्यातलाही मार्ग आहे तो रद्द व्हावा अशी मागणी करण्यात येते. कसं पाहता याकडे? पण सरकार नवीन आल्यावर सरकारने पुन्हा घोषणा केली की आम्ही हा मार्ग करूच. शेतकऱ्यांनी विरोध त्यावेळी केलेला होता. आता परत तेवढा विरोध आहे का हे मला माहीत नाही. असं आहे की सांगली, कोल्हापूर या भागात जमिनीच्या किमती प्रचंड आहेत आणि शेतकऱ्यांना कमी जमिनी आहे. 1 एकर, 2 एकर, 3 एकरच्या पेक्षा जास्त मोठे शेतकरी बहुतेक 80% नाही आहेत. त्यामुळं त्या शेतकऱ्यांची सगळीच जमीन जाते. असे शेतकरी जे आहेत
त्यांनी पुन्हा थोडेसे पैसे आज मिळतील, पण आयुष्यात पुढं कसं जगायचं. आणि म्हणून मला वाटतं की लोकांचा विरोध त्या कारणानं आहे, कारण इथं डेन्स पॉप्युलेशन आहे आणि छोटे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात भरडले जातात. सांगलीमधल्या शेतकऱ्यांचा विरोध नाही, सांगलीपर्यंत महामार्ग होईल अशा प्रकारचं मत मंत्री देखील मानताय. प्रत्यक्षात तुम्ही सांगलीमध्ये आहात, सांगलीमधल्या शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे खरं. आता परत पालकमंत्र्यांनी प्रयत्न करून विरोध संपवला असेल तर मला ती माहिती नाही आहे. चंद्रकांत दादांना आपल्याकडे पालकमंत्री पाठवले आपल्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्याच्या राजकारणावर सुद्धा जिल्ह्यातून बाधितला काय परिणाम, काय वाटते राजकीय परिस्थिती कशा? काही नाही, पालकमंत्री आहेत ते येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यांनी काही अन्याय करायच्या आधी मी त्याच्याबद्दल चुकीचं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, सुरू करतील काम सुरू केल्यावर बघू आपण काय होतं. ठीक आहे, थँक्यू.